नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ज्यांचं घराणं आहे त्यांनीच घराणेशाहीवर बोलावं. उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. आदित्यला मुख्यमंत्री करायचं असेल तर जनता करेल. मुख्यमंत्रीपद म्हणजे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचं पद नव्हे, त्यासाठी निवडणूक घ्यावी लागते. ठाकरेंचा अमित शहांना टोला. गडकरी 10 वर्ष मंत्री आहेत, त्यांनी विदर्भामध्ये एकही उद्योग आणला नाही. सगळे उद्योग गुजरातला नेले. उद्धव ठाकरेंचा भाजप नेते नितीन गडकरींवर हल्लाबोल. किल्लेदार फितूर झाला. अजितदादा हत्ती होते, आता उंदराचे पिल्लू झाले. तर घर फोडायचं असल्यास घरातलाच घरभेदी लागतो. शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांची अजित पवारांवर टीका. सुरतला निघाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. शिंदेंचा गौप्यस्फोट. तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस, शेलार आणि महाजनांना अटक करण्याचा डाव होता, शिंदेंचा आरोप. सुरतला जाताना ठाकरे आणि शिंदेंमध्ये फोनवर बोलणं झालं असावं. तर एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं सर्वच खरं आहे. शंभूराज देसाई यांचा शिंदेंच्या वक्तव्यावर दावा. असा निर्लज्ज व्यक्ती पाहिला नाही. आदित्य ठाकरे यांची शिंदेंवर टीका. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसला, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. भाजप शिंदेंना तुरुंगात टाकणार होतं. आज जेलवारी टळली आहे, मात्र उद्या टळणार नाही. शिंदे आणि अजितदादा रेटून खोटं बोलताय, संजय राऊतांचा हल्लाबोल. मी जे बोललो ते खरं आहे, अजून बोलायचं बाकी, पण ते ब्रेक के बाद. मुख्यमंत्र्यांचं शिर्डीमध्ये इशारा. 2 दिवसामध्ये हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर करण्याचं शिंदे यांचं आश्वासन. हेमंत गोडसे, अजय बोरस्ते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यामध्ये मध्यरात्री भेट. देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा, काँग्रेसनं म्हटलं होतं. याचा अर्थ ज्यांची जास्त लेकरं त्यांना काँग्रेस देशाची संपत्ती वाटेल. मोदींच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापलं. काँग्रेस जास्त मुलं होणाऱ्यांना संपत्ती वाटेल म्हणतात, मग 10 वर्ष मोदींनी कमी मुलं असणाऱ्यांना संपत्ती का नाही वाटली? मोदींच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांचा सवाल. मोदींच्या रूपानं नवीन पुतीन तयार होतोय. हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू. शरद पवारांचा देखील मोदींवर हल्लाबोल. समाजवादी पक्षाचे अबू आझमी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती. ईशान्य मुंबईमध्ये राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची आज अकोल्यामध्ये जाहीर सभा. माहितीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. रायगडच्या अलिबागमध्ये शरद पवार यांची सभा. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी दुपारी 4 वाजता सभा होणार. अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांच्यासोबत अनंत गीते यांचा सामना. उद्धव ठाकरे यांची आज संध्याकाळी 6 वाजता परभणीमध्ये सभा. लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाथरीमध्ये दुपारी 2 वाजता सभा. परभणीचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारासाठी शिंदे यांची सभा. देवेंद्र फडणवीसांची आज दुपारी 1 वाजता चांदूर इथं जाहीर सभा होणार. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे रामदास तडस यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज सभा. खामगावमध्ये संध्याकाळी 7 वाजता सभा होणार. तर बुलढाण्याचे लोकसभेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांची देखील सभा होणार. सकाळी 11 वाजता सभेचं आयोजन. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मुळशीच्या पिरंगुटमध्ये सभा. संध्याकाळी 6 वाजता सभा होणार. आदित्य ठाकरे, रोहित पवार, सचिन अहिर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर. नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 4 वाजता जाहीर सभा. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज खेडमध्ये प्रचार दौरा. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासोबत शिवाजीराव आढळरावांचा सामना. चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर. बैठका घेऊन महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांचा प्रचार करणार. सकाळी 10 वाजता बैठकांना सुरुवात होणार. अहमदनगर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी 11 वाजता अर्ज भरणार. जळगाव लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार 24 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार. शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरे, संजय राऊत, जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज भरणार. महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे आणि रोहित पवारांची उपस्थिती असणार. पंकजा मुंडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. घोषणा देताना कुणाचाही अपमान करू नका, पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन.
पुण्यामधील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल केल्यानंतर महायुतीची जाहीर सभा। काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी 25 एप्रिलला अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केला जाणार। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या 6 सभा होणार। धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन 24 एप्रिल ते 2 मे दरम्यान मोडणीम, करमाळा, सांगोला, दहिवडी, फलटण आणि अकलूजमध्ये सभा होणार। धोरणांवर टीका केल्यानं संजय सिंग यांना जेलमध्ये टाकलं। वेगळी भूमिका घेणाऱ्यांना जेलमध्ये टाकता शरद पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका। मोदींची गॅरंटी ही केवळ खोटं बोलण्याची गॅरंटी। आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंग यांचा मोदींवर निशाणा। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन किंबहुना त्यांना पाठिंबा देऊन चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवार यांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणा यांच्या पाठीशी। भाजपमध्ये जाण्याआधी नवनीत राणा यांनी पवारांचा आशीर्वाद घेतला। पवारांच्याही मनामध्ये भाजप आहे, रवी राणा यांचं वक्तव्य। पवारांनी 2 वेळा चूक केली, पण अमरावतीकरांना भोगावं लागतंय। मोठ्या लोकांनी एवढी मोठी चूक करू नये, बच्चू कडूंचा शरद पवारांना टोला। नागरिकांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर। काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावरून देवेंद्र फडणवीसांची टीका। उत्तर मुंबईमध्ये काँग्रेसकडे स्वतःचा उमेदवार नाही, प्रसाद लाड यांची काँग्रेसवर टीका। तर गोयल 10 लाख मतांनी विजयी होतील, प्रसाद लाड यांचा दावा। संविधान बदलणार, विरोधक अफवा पसरवतील, मात्र संविधान बदलण्याचा अधिकार जगात कुणालाही नाही, पंकजा मुंडेंचा वक्तव्य। मुरलीधर मोहोळ कामाचे नाहीत, मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढत आहेत। काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। कार्यकर्ते तुमच्या बापाचे नोकर नाहीत, उमेश पाटलांची गिरीश महाजनांवर जोरदार टीका। ज्यांनी राजकीय जन्म दिला तुम्ही त्यांचा बाप काढला, मंगेश चव्हाण यांची उन्मेष पाटील यांच्यावर सडकून टीका। आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार, लोकसभा निवडणुकीनंतर राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मिलिंद नार्वेकर यांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही, नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा। सांगलीमधून विशाल पाटील यांची बंडखोरी कायम, अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। सांगलीमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, सांगलीमध्ये फक्त 2च उमेदवार, माझी लढाई दंडुकेशाही विरोधात, विशाल पाटील यांचा निर्धार। विशाल पाटलांना कुणीतरी फूस लावतीये, नाना पटोले यांचा आरोप, त्यांच्यावर कारवाई होणार नाही। विशाल पाटलांबाबत 25 तारखेला बैठक घेऊन निर्णय घेणार, पटोले यांची माहिती। विशाल पाटलांसंदर्भातला निर्णय हायकमांड घेणार, शिस्तपालन समितीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेऊ शकत नाही, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। वंचितकडून जळगाव लोकसभेमधून युवराज जाधव यांना उमेदवारी, गरीब कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल आंबेडकरांचे आभार, युवराज जाधव यांची प्रतिक्रिया। मराठा समन्वयक विनोद पाटील संभाजीनगर लोकसभा लढण्यावर ठाम, फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याची विनोद पाटलांची माहिती। सोलापूर लोकसभा निवडणुकीतून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची माघार, राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, तर माढ्यामधून शेकापच्या सचिन देशमुख यांची देखील निवडणुकीतून माघार। देवेंद्र फडणवीसांनी परमवीर सिंहांना माझ्यावर आरोप करण्यास सांगितलं होतं, खोट्या आरोपामध्ये माझ्यावर कारवाई, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर आरोप। सुधीर मुनगंटीवार बहीण भावावर बोलले तो महिलांचा सन्मान होता का, उद्धव ठाकरे यांचा सवाल। मुनगंटीवारांच्या मानगुटीवर बसून माफी मागायला लावा, ठाकरेंचं भाजपला आव्हान। जनतेला पाण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही, पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध, सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। अमोल कोल्हे यांनी 5 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही, केवळ सोशल मीडियाच्या जोरावर निवडणुकीला उभे राहिले, आढळराव पाटलांची टीका। तर मुद्दे नसल्यानं आढळराव वैयक्तिक टीका करतायत, कोल्हे यांचा पलटवार। ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर जमिनी हडपल्याचा आरोप, जमिनी हडपणाऱ्यांना निवडून देणार का, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वागचौरेंवर निशाणा। नमो नमो चालतं पण जय भवानी का चालत नाही, संजय राऊतांचा सवाल। ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी गाण्यामध्ये जय भवानी का आणावं, फडणवीसांच्या टीकेला राऊतांचं उत्तर। काँग्रेसनं उदयनराजेंना नेहमीच बाजूला ठेवलं, उदयनराजेंच्या पत्नी दमयंती राजे भोसले यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप। कोरेगावातून प्रचार सभेतून काँग्रेसवर जोरदार निशाणा। राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला, काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता।
मी काँग्रेसमध्ये नाराज, पक्षानं 40 वर्ष एकही पद दिलं नाही. आबा बागुल यांनी बोलून दाखवली नाराजी. पुणे शहर अध्यक्षपदासाठी माझा विचार झाला पाहिजे, पुनर्वसन व्हावं, बागुल यांची माहिती. कोल्हापूरमध्ये एमआयएम सारख्या जहालवादी पक्षाचा पाठिंबा शाहू महाराजांना महागात पडणार. शिंदे गटाच्या राजेश क्षीरसागर यांचा इशारा. समतेचा संदेश देणारे शाहू महाराज जहालवादी लोकांसोबत जाणार का? क्षीरसागर यांचा सवाल. बॅरिस्टर AR अंतुले यांचे जावई मुश्ताक अंतुले यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश. सुनील तटकरे पटेल यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. दक्षिण रायगडमधील प्रमुख नेते अशी ओळख. बहुजन विकास आघाडी पालघरमधून राजेश पाटलांना उमेदवारी देणार. पाटील बोईसरचे आमदार. सूत्रांची माहिती. 4 दिवसामध्ये हितेंद्र ठाकूर उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार. रत्नागिरी आणि रायगडमधील प्रचार सभांना भास्कर जाधव यांची दांडी. भास्कर जाधव यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू. ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्याकडून परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार. निवडणूक आयोगाची दोघांनाही नोटीस. सभेमध्ये पैसे देऊन गर्दी जमवल्याचा ओमराजेंचा आरोप, तर ओमराजेंचा तेरणा हॉस्पिटलबाबतचा आरोप चुकीचा. अर्चना पाटलांची तक्रार. योगेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती बॅनरबाजी. योगेंद्र पवार यांचा बॅनरवर भावी आमदार असा उल्लेख. योगेंद्र पवार अजित पवारांचे सख्खे पुतणे. सुप्रिया सुळे यांनी माझी विचारपूस केल्याची बातमी खोटी. सुप्रिया सुळेंनी काहींना खोटी बातमी करण्यास सांगितलं. जय पवार यांचा सुप्रिया सुळेंवर आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी देखील प्रयत्न होणार. त्याचबरोबर शेतकरी, सिंचन आदी मुद्द्यांचा समावेश. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी विशेष अहिराणी गीत तयार. पाडवींचं अहिराणी गाणं सोशल मीडियावर व्हायरल. नांदेडमध्ये स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचा महायुतीला पाठिंबा. पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. धुळे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं मतदार जनजागृती मोहीम कक्ष. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून उपक्रम. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंगाच्या 7 तक्रारी. आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सरकारच्या वतीनं पथक तैनात. नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सरकारच्या योजना रखडल्या. महिलांसाठी मोफत साड्यांचं वाटप रखडलं. मुंबई विमानतळावर 6.5 कोटींचे हिरे आणि सोनं जप्त. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाची कारवाई. अदानी वीज कंपनीची वीज महागली. मे महिन्यापासून 30 लाख वीज ग्राहकांना फटका बसणार. कोकण रेल्वेवर आज दुपारी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक. कोकण रेल्वेच्या करंजाडे आणि चिपळूण विभागामध्ये दुपारी 1 ते दुपारी जवळपास 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक. अवजड वाहनांची वाहतूक बंद. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 5 कोटी प्रवाशांचा प्रवास. 2022च्या तुलनेमध्ये प्रवासी संख्येत 16% वाढ. मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक. राज्य निवडणूक आयोगाच्या अंतिम निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये अधिसभा निवडणूक घेण्याची विद्यापीठाकडून आयोगाकडे केली होती विचार. बाळापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळापूर्व तयारी अभिमान मेळावा संपन्न. शाळेमध्ये पहिल्यांदाच येणाऱ्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी उपक्रम. चंद्रपूरमध्ये रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. ई-तिकिटांचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू. मनमाड, नांदगावमध्ये मात्र अजूनही लिलाव बंद. धुळ्यामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी घसरण. 1,400 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची विक्री. नाशिकच्या येवला तालुक्यातून 4,500 टन द्राक्ष युरोपामध्ये निर्यात. पाण्याचं योग्य नियोजन केल्यानं सर्वाधिक द्राक्ष निर्यात. 32 कोटी 62 लाख रुपयांचं परकीय चलन मिळालं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यामध्ये 42 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाचा नागरिकांना धडा. धुळे जिल्ह्यामध्ये पारा घटला. धुळ्यातील तापमान 36 अंश सेल्सिअसवर. तापमान कमी झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा. लातूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान. काढणीला आलेला आंबा नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं आगमन. वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा. अवकाळी पावसामुळे लातूर जिल्ह्यामध्ये 162 गावांमधील पिकांना फटका. जवळपास 1,100 शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं नुकसान. नागपूरमध्ये हवामानाबाबत नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम. भर उन्हाळ्यामध्ये मिळतोय पावसाचा अनुभव. पावसानंतर मात्र पुन्हा एकदा कडक ऊन.
पुण्यामध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी 29 एप्रिलला नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा. वातावरणामध्ये निर्मितीसाठी मोदींच्या रोड शोचं देखील आयोजन. राहुल गांधी यांची उद्या एप्रिलला सोलापुरात सभा. उद्याच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरतचे उमेदवार बिनविरोध विजयी. भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध, तर काँग्रेसच्या उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज रद्द. इतर उमेदवारांची माघार.